अरे गाडो 2000ची आणि यांची 1500 बोललो 2000ची 2000ची एक आवरलो आम्ही कशा सो हॅलो फ्रेंड्स, मी सम्यक विजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो. तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकताय की आजचा जो ब्लॉग असणार आहे ना, हा क्रिकेट मॅचचा असणार आहे. पाठी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ह्या डोंगरच्या रांगा आहेत आणि ह्याच्या पायथ्याशीच असणारं हे ग्राउंड आहे. पनवेलमधलं आदय ह्या गावचं हे ग्राउंड आहे. तर आज आपण बघूया ह्या ठिकाणी कोणत्या आणि किती मॅचेस होणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला जी काही मजा असणार आहे ती क्रिकेटची मजा असणार आहे मित्रांनो. तर बघूया. सो मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्याला दिसत आहेत ना, हे सगळे जे फिल्डर आहेत ना, तर हे आठवडाभर जॉब करून एक दिवस आहे ना क्रिकेट खेळण्यासाठी येतात. आता इथे जवळजवळ 3 टीम जमा झालेल्या आहेत. ही कोणती टुर्नामेंट नाही आहे, हे असं दर आठवड्याला मॅचेस असतात. मला बरेच दिवस बोलत होते की या तर आज मी आलो आहे बघायला. मित्रांनो, मॅच बघण्यासाठी ना इथलं ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. बघू शकता आपण, एकदम शांतता, दूरपर्यंत कोणताच गाडीचा आवाज तुम्हाला येणार नाही आहे. बघू शकता छान असं मस्तपैकी वातावरण आहे. मित्रांनो, मॅच बघता ते इथलं वातावरण बघून आहे ना मी भयंकर खुश झालेलो आहे. आजच्या क्रिकेट मॅचचे जे फिल्डर आहेत ना, हे बहुतांशी आहेत ना हे रायडर आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी हा झोमॅटोचा रायडर आहे आणि तिकडे पण 2-3 स्विगीच्या बॅग दिसत आहेत होतात. मला वाटतं प्रत्येकाचं वय आहे 30+ आहे. बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर हे क्रिकेट खेळतात म्हणून. फ्रेंड्स, ही सगळी चेअर करणारी टीम आहे. बघू शकता आपण. हो तर मित्रांनो, आपल्या पाठी जो दिसतोय ना मित्रांनो, तर हा जो जयेश आहे ना, हा जवळजवळ जितेवर ना ह्या ठिकाणी पनवेलमध्ये फक्त क्रिकेट खेळण्यासाठी येतो. तर मित्रांनो, बघू शकता आपण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो विचारूया. जे मागच्या जवळजवळ 4 आठवड्यापासून आहे ना तिथे खेळायला येतात मित्रांनो. आपण एक त्यांचा एक्सपिरियन्स. हॅलो, तर जयेश, मला माहिती आहे की तुम्ही लोक सगळे जे काय तुमची टीम आहे ही जवळजवळ जॉब करून तुम्ही क्रिकेट खेळायला आलेत आणि मला हेही माहिती आहे की मागच्या फक्त तुम्ही 4 आठवड्यापासून या ठिकाणी क्रिकेट खेळताय. तर ही जी जर्नी आणि जी समोरची टीम आहे, तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे ह्याच्याविषयी जर थोडक्यात सांग. माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. समोरची टीम आहे ना, 2 वर्ष 3 वर्ष खेळून जाते, पण आम्ही कामावरून येऊन तर मंगळवारी खेळतो, पण त्यांना आम्ही 3 हप्ते त्यांना हरवले आहेत आम्ही. क्या बात आहे. ते बाहेरून प्लेअर मागवतात, पण त्यांनी आमचेच प्लेअर घेतो आम्ही, पण त्यांना हारून देतो आम्ही. क्या बात आहे. म्हणजे तुमचा जो खेळ आहे, तुमच्याकडे जे फिल्डर ते उत्कृष्ट आहेत. म्हणजे तुमच्याकडे बॉलर पण असतील, बॅट्समन पण असतील. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ना की ह्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच लोक, म्हणजे अगदी एक माणूस फक्त बॅट्समन असेल तर भागत नाही, तर बॉलर पण पाहिजे, फिल्डर पण पाहिजे आणि बोलतो ना चांगला बॅट्समन पण पाहिजे. तर मित्रांनो, तुमचा जो काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्ही बोला 3 आठवड्यापासून तुम्ही मॅच जिंकताय, तर मला एक प्रश्न पडला आहे की तुम्ही आता सगळे वर्कर आहात, म्हणजे सगळ्यांकडे पैसे वगैरे सगळ्या गोष्टी, जर तुम्ही प्राईज चांगली जिंकताय, कारण की ही जी मॅच आहे वर्कर असल्यामुळे तुमची जी प्राईज आहे ती 2-3 हजार 5,000 वगैरेचे असते, तर तुम्ही हे जेव्हा मॅच जिंकता तेव्हा तुम्ही हे सेलिब्रेशन कसं करता? आमचं सेलिब्रेशन एकदम भारी असतं जल्लोष मध्ये. क्या बात आम्ही आहे. जिंकलो ना मॅच, हा डायरेक्ट धाब्यावर जातो, सर्व पोरांना घेऊन आपले हा पोरं कामावर फुल एन्जॉय करतो खाऊ पिऊन. क्या बात ही आहे. जिंदगी आहे क्रिकेट मध्ये हा, आणि नक्कीच जिंदगी तीच मजा आहे. नक्कीच सगळ्यांनीच मजा केली पाहिजे अभी मित्रांनो. नाही तो कभी नाही. क्या बात आहे. क्या हे वय आहे मजा करायचं मित्रांनो. म्हातार झाल्यानंतर मजा करणार आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही म्हणजे खाऊन वगैरे सगळ्या मजा करताय, तर ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि अशाच मॅच जिंकत राहा आणि खूप चांगल्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकत राहा. 100% बाबा. हाय, तर मित्रांनो, आपल्याकडे जे दिसत ना ते योगेश भाऊ आहेत. हे बोर्ले या गावचे आहेत आणि ह्यांनी एक मॅच खेळलेले आहे आणि आता स्वतःहून ह्यांनी ब्रेक घेतलेला आहे, जेणेकरून पुढच्या फिल्डरला ना चान्स मिळावा आणि स्वतःहून गिव्ह अप केलेलं आहे. आणि आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव काय, ह्या क्रिकेटबद्दल अनुभव काय. तर मित्रांनो, हे पण आहे ना दिवस रात्र काम करत असतात आणि या ठिकाणी आज त्यांनी सुट्टी घेऊन स्पेशली या मॅचसाठी वेळ काढलेला आहे. तर आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारू.
जय हनुमान क्रिकेट संघ बोर्ले या संघाचे ऑलरेडी हे योगेश दादा आपले सभासद आहेत आणि आज या ठिकाणी त्यांच्या कंपनीच्या मुलांबरोबर ते खेळायला आलेत. तर आपण त्यांना विचारू की त्यांचा एक्सपिरियन्स तो कसा होता आणि आज या वयामध्ये म्हणजे त्यांचं जवळजवळ वय आहे ना, मला वाटतं 40+ असेल, पण ह्या वयात देखील ते क्रिकेट खेळतात. तर आपण त्यांचा अनुभव विचारू मित्रांनो. तर योगेश दादा, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आज इथे खेळायला आला, तर तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो? मला तर असं वाटतंय का बऱ्याच दिवसापासून सांगतात सर्व का आम्ही जिंकतो, पण मी सुट्टी घेत नव्हतो कधी कामावरती. पण मला एवढा प्रोत्साहन झाला का मला मावतच नाही ते गगनात. कारण यांनी 2-3 हप्ते सांगतात का आम्ही जिंकतो, पण मला असं वाटतंय का मी स्वतःहून बघावं त्यांना. म्हणून मी आज त्यासाठी आलोय, कशी पोरं खेळतात आमची आणि माझे मित्र आहेत कसे खेळतात ते आज मी बघून मला 3 मॅच खेळले ते. त्यात मी पण 1 मॅच खेळलो आहे आणि बाकीचे म्हणजे मला 3 मॅच खेळायला सांगत होते, पण मी बोललो मी 1च मॅच खेळलो आणि बाकीचे आपले माझे भाऊ आहेत, मित्र आहेत, त्यांना मी खेळायला सांगतोय का तुम्ही खेळा. कारण आपले वय नाही खेळायचे, तुम्ही खेळा. पण 3 मॅची जिंकलो आहे. आता ही आमची लास्टची 4थी मॅच आहे. आता बघूया आता आमची फिल्डिंग आहे. नाही दादा, खूप धन्यवाद. कारण की तुम्ही 1 मॅच खेळलात आणि बाकीच्या मॅच स्वतःहून बसलात आणि इतर खेळाडूंना जो चान्स मिळाला आहे ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. की तुम्ही ज्या काय नवीन खेळाडू आहेत, जे काही तरुण खेळाडू आहेत आणि चांगले जे काय खेळतात त्यांना तुम्ही प्रोत्साहन देता, ह्याबद्दल तुमचं अधिक धन्यवाद. तर तुम्ही मी बोलता ना की मी पण ऐकलं आहे की मागच्या 2-3 आठवड्यापासून हे जे फिल्डर आहेत ते बाकीचे मॅच जिंकत आहेत आणि बाकीची समोरची टीम आहे ती नेहमी हरते. खरं तर मला माहितीप्रमाणे समोरच्या टीमनीच तुमच्या टीमला अप्रोच केलं होतं, पण तेच आज हरतायत. तर ह्याबद्दल तुमचं नक्की तुमच्या टीमचं अभिनंदन आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आज जे काय बाकीचे फिल्डर आहेत तर ह्यांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही ज्या पद्धतीने खेळताय ह्याच्यापुढे तुम्ही कसा खेळ सुधारावा आणि कशापासून तुमच्या आशीर्वादाने काय प्रोत्साहन असेल तुम्ही एका वाक्यात सांगा. माझा एकच म्हणणं आहे, आज जर माझ्याकडून जर बॉल सुटला किंवा माझ्याकडून जर मी बॅटिंगला गेलो, बॉल एक हुकलो मी म्हणजे काउंट झाला बॉल माझ्याकडून, किंवा कीपर असेल मी कीपरकडून बॉल सुटला माझ्याकडून, तर ती कशी गलती सुधारवायची, ती पुढच्या मॅचमध्ये कशी हे करायची ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हीच माझी एक इच्छा आहे. सर्व खेळाडूंना सांगतो, सर्व खेळाडू म्हणजे माझे मित्र आणि भाऊ आहेत माझे सगळे, त्यांना ही एकच इच्छा आहे का त्यांनी सर्व आज ज्या चुका झाल्या त्या पुढच्या वेळेला नको व्हायला आणि पुढच्या वेळेला 95% तर नाहीच व्हायला पाहिजेत. जरी 95% जरी म्हणजे 5% जरी राहिल्या तरी त्याच्या पुढच्या वेळेला त्या 5% सुधारणा आहेत. म्हणजे आपण एकदम 100% डायरेक्ट हे झालो पाहिजेत का, तर परत चुका व्हायला नको आहे आपल्याकडून. दादा, तर पुढचा माझा प्रश्न असा आहे की तुमची जी काही कंपनी आहे तर ह्याच्यामध्ये बरेच कामगार आहेत. असे किती कामगार आहेत तुमच्या कंपनीमध्ये? आमच्या कंपनीमध्ये जवळजवळ 150 कामगार आहेत. तर काही पैशाच्या मागं धावतात. तर माझा एक विषय आहे का पैशाच्या मागं न धावता तुम्ही फिटनेसच्या मागं धावा. ओके. फिटनेसच्या मागं धावा. तुम्ही सर्वांनी या. आपल्या ऐवजी 2 टीमा होतात, 3 होतात, भले 4 करू टीमा आपण, पण आपली फिटनेस कायम ठेवू. का जर फिटनेस जर असेल तर पुढच्या पावलासाठी पुढचा पाऊल आपण टाकू शकतो. जर फिटनेसच नसेल तर आपण पुढचं पाऊल टाकू शकत नाही. आपण जागेवरती बसून राहणार. कारण का जागेवरती बसून राहणार, आपल्याला चालता येणार नाही, आपली तब्येत जाम होणार. नक्कीच भाऊ, तुम्ही ज्या बाकीच्या कामगारांना त्यांना पण एक प्रोत्साहन देऊन त्यांना एक आव्हान केलेलं आहे की त्यांनी पण येऊन क्रिकेट खेळायला पाहिजे. असं नाही की क्रिकेटच खेळायला पाहिजे, की बाकी जे काही स्पोर्ट्स आहेत किंवा सगळ्या गोष्टी पैशाच्या मागे न धावता तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिकेट खेळा किंवा कोणतेही खेळ खेळा आणि तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं जगा. थँक्यू, धन्यवाद दादा. तुमचं योगेश भाऊ, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या यूट्यूब चॅनेलला सुद्धा धन्यवाद. तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू भाऊंच्या चॅनेलला. थँक्यू दादा. आणि मी ऐकले की तुमचं पण एक तुमच्या मुलाचं एक चॅनल आहे, तर त्यांचं पण एक आपलं प्रमोशन करून टाका आपल्या चॅनल. माझ्या मुलाचं चॅनल आहे भावेश पाटील 3686. हा गाडी नंबर आहे माझ्या मेवण्याचा. तर त्या माझ्या मुलांनी भावेश पाटील ब्लॉग 3686 असा ब्लॉगला नाव दिलेलं आहे. त्या नंबरला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्कीच दादा, मी तर करणारच आणि इतरांना आवाहन करतोय. मित्रांनो, आपल्या दादांच्या मुलाच्या पेजला सपोर्ट करा, जेणेकरून आपल्या एका भावाच्या मुलाला सपोर्ट भेटेल आणि त्याला पुढचे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनकरेज मिळेल. तर मित्रांनो, धन्यवाद.
तुम्ही पण काढून घ्या हॅलो तर फ्रेंड, तर मित्रांनो जी आमची टीम होती ना, तर ही सगळ्या 4 मॅच जिंकलेत. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, इतर मॅचमध्ये होतं ना ट्रॉफी मिळतं, पण जी काय आमची टीम आहे ना, ते बघू शकता आपण पाठी. हे सेलिब्रेशन चालू आहे मित्रांनो, बघू शकताय. तर फायनली 4 मॅच जिंकल्यानंतर हे सेलिब्रेशन आहे, बघू शकता आपण. हे लपतायत, बघू शकताय. हे आमचे आयकॉनिक प्लेयर आहेत, अलंकार आयकॉनिक बिल्डर आहेत.